नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी आणखी एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत मित्रांनो. सराव प्रश्नपत्रिका आपण या सिरीजमध्ये घेतोय मित्रांनो. 30 प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतोय. आपण दिवसात व्हिडिओ टाकतोय मित्रांनो. 30 गुणांसाठी आपण ही PDF ठेवली मित्रांनो. 20 मिनिटात आपल्याला हे सोडवायचं आहे मित्रांनो. परिस्थितीवर मात करून जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच एक दिवस खाकी वर्दीचा खरा मानकरी ठरत असतो मित्रांनो. आपण हे जे प्रश्न घेतलेले टोटली PYQ मध्ये घेतलेले मित्रांनो. PYQ प्रश्न आहेत मित्रांनो. हे खूप परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत, वारंवार येणारे प्रश्न आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्ही जर एकदा केलेत म्हणजे हे सतत तुम्ही केलेच पाहिजेत, कारण GS हा विषय असा आहे की आपण जेवढं करू तेवढं कमीच असतं मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये आपण गणित हे लिमिटेड, गणित रिजनिंग हे जे आहे ते लिमिटेड आहे आणि हे GS जे खूप विस्तीर्ण असतं. त्याच्यामुळं आपण जे बेसिक आहे ते तरी आपलं कन्फर्म एकदम क्लिअरली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे रेग्युलर आपलं करंट अफेअर हे ते चालूच असतं मित्रांनो. त्याच अनुषंगाने आपण ही सरावाची सिरीज चालू केलेली मित्रांनो. सरावासाठी आहे फक्त. आपण वन लाइनर फॉर्मॅटमध्ये सगळे प्रश्न घेतोय आणि वेळ आपण खूप वाया घालवत नाही मित्रांनो. एक 6 ते 7 मिनिटात आपण हे 30 प्रश्न आपण क्लिअर करत असतो. हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझा जर बघितला तर तुम्हाला कळेल की बाबा आपण वेळ व्यर्थ वाया घालवत नाही. आता प्रश्नांना चालू केलं की पटपट प्रश्न घ्यायचे. काय होतं माहिती आहे का, तुम्ही फक्त ऐकल्यानंतर हे लक्षात राहत असतं. आपण रीड करून GS खूप सहसा लक्षात राहत नाही, जेवढं आपण सतत ऐकून व्हिडिओज बघून हे लक्षात राहत असतं मित्रांनो. परत ह्याची रिव्हिजन केली पाहिजे मित्रांनो. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये जो पहिला प्रश्न आपण दिलाय तो आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका आहे मित्रांनो. ही कुठल्या वर्षी स्थापन झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, ही जी महानगरपालिका आहे ती सर्वात मोठी महानगरपालिका आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर येथे होतं मित्रांनो. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे मित्रांनो, थंड हवेचे ठिकाण. लक्षात ठेवा. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे मित्रांनो 7वा क्रमांक लागतो. तर पहिल्या क्रमांकाला आहे मित्रांनो रशिया. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो बंकिमचंद्र चॅटर्जी. लक्षात ठेवा, बंकिमचंद्र चॅटर्जी हे आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो C राजगोपालाचारी. लक्षात ठेवा, C राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते मित्रांनो. भारतीय होते मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे, भारतीय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भूदाने चळवळीचे जनक कोणाला मानले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते मित्रांनो भूदान चळवळीचे जनक. त्यानंतर राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निवारणाची तरतूद आहे? तर उत्तर आहे मित्रांनो कलम 17 मध्ये. लक्षात ठेवा, कलम 17. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती म्हणजे स्पीकर कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो गणेश वासुदेव मावळणकर. लक्षात ठेवा, गणेश वासुदेव मावळणकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ज्युपिटर म्हणजेच गुरु हा ग्रह आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचे, गुरु ग्रह सर्वात मोठा आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर उत्तर आहे मित्रांनो सुचेता कृपालानी. हा प्रश्न खूप वेळा येणार आहे मित्रांनो. उत्तर प्रदेशच्या त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री. ह्या प्रश्न खूप वेळा येणार आहे मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवा, स्टार करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ड्युरंड रेषा कोणत्या 2 देशामधील सीमा रेषात आहे? तर उत्तर मित्रांनो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील एकूण किती गुणसूत्रे असतात? तर उत्तर आहे मित्रांनो 46 गुणसूत्रे. लक्षात ठेवा, 23 जोड्या असतात. 23 जोड्या म्हणजे 46 असतात टोटल. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू किंवा घटक असतो? तर उत्तर आहे मित्रांनो लोह म्हणजेच आयर्न असतं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो थॉमस अल्वा एडिसन. लक्षात ठेवा, थॉमस अल्वा एडिसन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा
शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेले मित्रांनो, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर मुंबई हे आहे मित्रांनो भारताची आर्थिक राजधानी, आणि मुंबई ही आपली महाराष्ट्राची राजधानी देखील आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्हॉल्युशन प्रामुख्याने कोणत्या अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी यशस्वी ठरली? तर उत्तर आहे मित्रांनो गहू आणि तांदूळ, लक्षात ठेवायचे गहू आणि तांदूळ. पुढचा प्रश्न आहे, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये, लक्षात ठेवा. हे सर्वात पहिलं जिम कॉर्बेट हे सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो भोगावती नदीवरती. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 5 जून या दिवशी साजरा केला जातो. खूप वेळा येणारा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो द हेग येथे. कुठल्या देशामध्ये? नेदरलँड्स, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो मित्रांनो. पोलीस भरतीला हा प्रश्न खूप वेळा येणार आहे, स्टार करून ठेवा. गुन्ह्यांच्या तपासात मदत करणाऱ्या फिंगरप्रिंट शास्त्राला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो डॅक्टिलोग्राफी, लक्षात ठेवा डॅक्टिलोग्राफी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्य पोलीस दलातील विशेष कृती दल म्हणजेच फोर्स 1चे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे, लक्षात ठेवायचं आहे. हे दहशतवाद विरोधी काम करत असतं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCचे अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? तर उत्तर आहे मित्रांनो भारताचे राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्याला ओळखले जाते मित्रांनो, या शहराला ओळखले जाते कुस्तीगीरांचा जिल्हा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर उत्तर आहे मित्रांनो 6 वर्षाचा असतो. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे स्थायी सभागृह. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते आहे? तर सूर्य. हे ऑब्विसली सर्वांनाच आलं पाहिजे, सूर्य हे सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे. विमानाचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो राईट बंधू यांनी लावलेले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आणि हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गहिरा निळा म्हणजे गडद निळा, लक्षात ठेवा डार्क ब्ल्यू. मित्रांनो हे 30 प्रश्न होते, इम्पॉर्टंट प्रश्न होते मित्रांनो. हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.